जय हिंद फ्रेंड, सीसॅट बाय विजय गुप्ता सर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आगामी गट ब व क ही एक्झाम होणार आहे आणि त्याचबरोबर सरळ सेवेच्या विविध स्पर्धा परीक्षा या सर्व परीक्षांच्या तयारीसाठी आपण एक व्हिडिओ लेक्चर सिरीज यूट्यूबवर स्टार्ट केली आहे. त्या अंतर्गत मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या मागणीवरून आपण एक मॅथमॅटिक्सचा टॉपिक सुरू करतो आहे, वर्क अँड टाइम. ठीक आहे ना. वर्क अँड टाइम या टॉपिक अंतर्गत मित्रांनो आपल्याला 4 लेक्चर घ्यायचे असतील. आज एक बेसिक लेक्चर घेऊया, त्यानंतर मग थोडं डिफिकल्ट करूया, त्यानंतर डिफिकल्ट करूया आणि त्यानंतर प्रीवियस एक्झाम मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न बघूया. मित्रांनो, आपण आपलं एक ॲप आहे विजय गुप्ता रिझनिंग अँड मॅथ या नावाने आपण एक ॲप डेव्हलप केला आहे. त्याची लिंक मित्रांनो खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे. तिथून ते ॲप डाउनलोड करा. तिथे मित्रांनो दर रविवारी तुमच्याकडून फ्री टेस्ट सॉल्व्ह करून घेतल्या जातील आणि त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला मिळेल. डिस्क्रिप्शन मित्रांनो व्हिडिओच्या स्वरूपात मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला कोर्स वगैरे बाय करायची असतील तर ते सुद्धा ऑफर प्राइसमध्ये सध्या त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, वर्क अँड टाइमला सुरुवात करूया सर्वात सोप्या प्रश्नांपासून. सुरुवातीला मी सांगतो की याच्यामध्ये काय काय दिलं आहे, पुस्तकांमध्ये काय आहे. मित्रांनो, जर आपण पुस्तकात पाहिलं तर पुस्तकामध्ये काही फॉर्म्युले वगैरे दिसतात, a+b/a × b वगैरे. तर मित्रांनो, प्रत्येक प्रश्न चेंज झाला की वेगळा फॉर्म्युला, प्रश्न चेंज झाला की वेगळा फॉर्म्युला, म्हणजे 10 वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील तर 10 फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. आणि जी ट्रॅडिशनल मेथड आहे, जसं 1/10 घ्या अधिक 1/15 करा, ही मेथड मित्रांनो सुरुवातीच्या प्रश्नामध्ये सोपी वाटते. पण जेव्हा व्यक्ती काम सोडून जातात किंवा नवीन व्यक्ती कामावर येतात, याच किंवा ते अल्टरनेटली काम करतात, एक दिवस हा आला एक दिवस तो आला, यांसारख्या प्रश्नात ना मित्रांनो ही मेथड फिजिबल नाही आहे. म्हणजे त्यावेळेत ते सॉल्व्ह करून देत नाही किंवा मग वेळ लागतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण एक मेथड घेऊया सिंपल, आणि तीच मेथड शेवटपर्यंत कायम ठेवूया. तर मित्रांनो, पहिल्या 2 प्रश्नातून एक शांततेत समजून घ्या की मेथड काय आहे. ठीक आहे मित्रांनो, एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. इथे मी घेतो आहे ए ला आणि इथे घेऊया आपण त्याने 10 दिवसात एक काम पूर्ण केलं, 10 दिवसात 10 डेज. ठीक आहे. या ठिकाणी घेऊया मित्रांनो बी ला, बी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. मग या ठिकाणी बी ला घेऊया आपण 15 डेज. आता मित्रांनो काय करायचं, या दोघांच्या पाळ्यात येणारी कोणतीही संख्या या ठिकाणी घ्यायची. पहिली स्टेप पहा, काय करायचं, या दोघांच्या पाळ्यात येणारी कोणतीही संख्या, लहानात लहान संख्या 30 आहे, मोठी संख्या 60 आहे. तुम्ही या दोघांचा गुणाकार करून 150 घेऊ शकता. कोणतीही संख्या घ्या, तुम्ही लसावीच घेतला पाहिजे अशी काही अट नाही. कोणतीही संख्या घ्या मित्रांनो, परफेक्ट बसेल. जसं यांचा लसावी येतो 30, पण मी मित्रांनो या ठिकाणी 60 ही संख्या घेतो आणि बघूया उत्तरामध्ये काही फरक पडते का. तर मी आताच सांगतो, उत्तरात काही फरक पडत नाही. ठीक आहे मित्रांनो, हे जे आपण घेतलं आहे ना, याला म्हणूया आपण टोटल वर्क. टोटल वर्क म्हणजे मराठीत लिहितो या ठिकाणी एकूण काम. म्हणजे मित्रांनो, ए आणि बी या दोघांना मिळून एकूण किती काम करायचं आहे, 60 काम करायचं आहे. काम काही पण असेल, त्यांना 60 चेअर बनवायचे असतील, त्यांना 60 किलोमीटर लांबीचा रोड बनवायचा असेल, प्रॅक्टिकली तुम्ही समजून घेण्यास जेही सोपी जाल, म्हणजे जेही तुम्हाला सोपी वाटत असेल ते समजून घ्या. आता बघा मित्रांनो, याला मी रोड म्हणतो की 60 किलोमीटर लांबीचा एकूण रोड यांना बांधायचा आहे. जर मित्रांनो ए ला हा रोड बांधायला लावला 60 किलोमीटरचा, तर ए ला किती दिवस लागतात, 10 दिवस लागतात. ए 60 किलोमीटर लांबीचा रोड 10 दिवसात बनवतो. म्हणजे मित्रांनो त्याने एका दिवसात किती काम केलं असेल, 6 एवढं काम केलं असेल. युनिट देऊन टाकूया मित्रांनो, 6 किलोमीटर एवढं काम केलं असेल. ठीक आहे ना. वर्क अँड टाइम पाहतोय तर मित्रांनो प्रॅक्टिकली समजून घेतलं ना तर तोंडी उत्तर काढता येईल, किंवा मेथड थोडीशी डिफरंट आहे म्हणून तुम्हाला प्रॅक्टिकली मी या ठिकाणी समजून सांगतो आहे. ओके, तर 10 × 60. आता बी मित्रांनो तेच काम, म्हणजे तोच 60 किलोमीटरचा रोड किती दिवसात बांधतो, 15 दिवसात बांधतो. म्हणजे मित्रांनो बी ने एका दिवसात किती काम केलं असेल, 4 काम केलं असेल. तेव्हाच तर 4 आणि 4 8 असं 15 × 60 म्हणजे 15 दिवसात ते काम पूर्ण झालं. तर इथे लिहितोय मित्रांनो मी, बी जे आहे ते एक काम एका दिवसात 4 किलोमीटर एवढं काम करतो. क्लिअर आहे मित्रांनो. आता प्रॅक्टिकली किती सोपी आहे काढणं ते पहा. ठीक आहे मित्रांनो, आपण ए ला कामावर आणलं सकाळी, सोबत बी ला पण घेऊन आलो आणि त्या दोघांना मात्र की चला एक दिवस काम करा. संध्याकाळी जेव्हा आपण पाहायला गेलो तेव्हा ए ने त्याच्या हिस्साचं 6 किलोमीटर काम केलं होतं, बी ने त्याच्या हिस्साचं 4 किलोमीटर काम केलं होतं. तर 6 आणि 4 मित्रांनो आपल्याला किती किलोमीटरचं काम दिसेल, पूर्ण 10 किलोमीटरचं. तर ए व बी यांनी मिळून एका दिवसात 10 किलोमीटर काम केलं आणि एकूण काम किती आहे, 60 आहे. एका दिवसात 10 किलोमीटर काम करतात तर 60 काम करायला किती दिवस लागले पाहिजे, 6 दिवस लागले पाहिजे. प्रॅक्टिकली समजलं ना. लिहायला पण सोपी आहे मित्रांनो. पहा इथं ए घेऊया, सोबत बी ला घेऊया. सोबत का घेतलं, कारण ते दोघे मिळून काम करत आहे. हे एका दिवसात किती काम करतील, ए एका दिवसात 6 काम करेल. ठीक आहे ना. ही झाली मित्रांनो क्षमता, हे दिवस.
हे इट इज नॉट अ पार्ट ऑफ कॅल्क्युलेशन, यांना कॅल्क्युलेशनमध्ये नाही घ्यायचं, याच्या खाली जे काही येईल ते नेहमी कॅल्क्युलेशनमध्ये राहील, हे लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे. आता मित्रांनो एका दिवसात 6 ए ने केलं आणि 4 बी ने केलं, म्हणजे यांनी एका दिवसात 10 एवढं काम केलं. तर एकूण काम 60 आहे, ते काम करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील? तर मित्रांनो 60/10 इज इक्वल टू एकूण दिवस लागले पाहिजे 6. क्लिअर सगळ्यांना? 6 डेज. जसा मित्रांनो हा 2 व्यक्ती काम करतात असं दिलं होतं, तसाच एक प्रश्न घेऊया. जर 3 व्यक्ती एकत्रितपणे काम करत असतील तर ही टेक्निक कोणत्या पद्धतीने आणि कशी काम करते? ठीक आहे ना. पहा प्रश्न आहे ए हा 15 दिवसात, तर इथे मित्रांनो मी ए ला घेतो, एच्या खाली लिहिलं आपण 15 डेज. ए हा एक काम 15 दिवसात करतो, बी तेच काम 12 दिवसात करतो, बी च्या समोर या ठिकाणी लिहिलं मित्रांनो आपण 12 डेज. ठीक आहे, 12 दिवसात करतो. आणि सी मित्रांनो तेच काम किती दिवसात करतो? 10 दिवसात करतो. ठीक आहे. तर तिघांनी एकत्रित काम केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण होईल? 15, 12, 10 यांच्या पाळ्यात येणारी संख्या जी पटकन सुचते ती लिहून टाकायची, जास्त वेळ नाही लावायचा, जास्त वेळ नाही घ्यायचा. ठीक आहे. 60. तर एकूण काम असेल मित्रांनो समजा 60. आता ए 60 काम 15 दिवसात करतो, म्हणजे त्याने एका दिवसात 15 चूक 60 काम केलं असेल. बी ने 12 पंच 60 काम केलं असेल आणि सी ने 10 सक 60 काम केलं असेल. मित्रांनो हे जे काही निघते आहे ना 4, 5, 6 ही झाली त्यांची एका दिवसाची काम करण्याची क्षमता. म्हणजे ए एका दिवसात 4 काम करतो, बी एका दिवसात 5 काम करतो, सी एका दिवसात 6 एवढं काम करतो. आता मित्रांनो आपण सकाळी त्या तिघांना काम करायला बोलवलं. ए ने त्याच्या हिस्साचं 4 काम केलं, बी ने 5 काम केलं, सी ने 6 काम केलं. 4 आणि 5 11. ठीक आहे ना. ठीक आहे. 6 आणि 4 10 आणि 5 15. म्हणजे मित्रांनो संध्याकाळी जर आपण जाऊन पाहिलं तर त्या तिघांनी मिळून 15 एवढं काम केलं असेल. याचा अर्थ काय की ते एका दिवसात 15 काम करतात. जर ते एका दिवसात 15 काम करत असतील तर एकूण काम किती आहे मित्रांनो? 60. याला काय म्हणतो आपण? एकूण काम. एकूण काम मित्रांनो 60 आहे आणि एका दिवसात 15 काम होते, तर 15, 15, 30, 15, 45, 15, 60 4 दिवसात मित्रांनो ते काम पूर्ण होईल. प्रॅक्टिकली किती मस्त समजते ना मेथडने, लिहायला पण तेवढं सोपी आहे मित्रांनो. कसं लिहूया आपण? इथे घेऊया सर ए बी सी यांनी एका दिवसात किती काम केलं ते 1 डे. मित्रांनो ए एका दिवसात 4 काम करतो म्हणून 4, बी एका दिवसात 5 काम करतो 5, सी एका दिवसात 6 काम करतो. याची जर बेरीज केली ना मित्रांनो तर एका दिवसात त्यांनी काम केलं आहे 15. आता आन्सर काढूया. तिघं मिळून, तर एकूण काम 60 आहे आणि तिघं मिळून एका दिवसात 15 काम करतात, तर 15 चूक 60. करेक्ट आन्सर जे आहे मित्रांनो ते यायला पाहिजे 4 डेज. समजते? सोपी आहे मेथड आहे ना मित्रांनो. भरपूर प्रॅक्टिस करूया आपण. ठीक आहे ना. ॲपमध्ये मी भरपूर सारे एक्झाम्पल्स याचे टाकेल, तर तिथून तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करता येईल. किंवा तुमच्याकडे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स मित्रांनो या मेथडने सॉल्व्ह करून पहा. सध्या आपण बेसिक लेवलला आहे ना, हळूहळू डिफिकल्ट करत नेऊया. आता मित्रांनो थोडंसं चेंज करूया. समजा आपल्याला दिलं आहे, ठीक आहे, परत तोच प्रश्न आहे पण मी थोडासा वेगळा घेतो. पहा, ए हा व्यक्ती एक काम 5 दिवसात पूर्ण करतो, तेच काम ए व बी दोघे मिळून 4 दिवसात करतात, तर बी ला स्वतंत्रपणे ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? मित्रांनो एक साधं प्रॅक्टिकल समजून घ्या. आपल्याला म्हटलं बी ला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील. समजा मित्रांनो बी कडून आपल्याला 50 किलोमीटर लांबीचा रोड बांधून घ्यायचा आहे. ठीक आहे ना. आणि बी एका दिवसात 10 किलोमीटर रोड बांधतो, ही त्याची क्षमता आहे. तर 50 किलोमीटरचा रोड बांधायला किती दिवस लागतील? 5 दिवस. पण मित्रांनो आपण हे केव्हा काढू शकतो? जेव्हा आपल्याला माहिती असेल बी एका दिवसात किती काम करतो. मग बी ला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील हे काढण्यासाठी आपलं पहिलं टार्गेट असलं पाहिजे बी एका दिवसात किती काम करतो ते काढणे. तर मित्रांनो काढूया. पहा, इथे घेऊया आपण ए ला. ए एक काम 5 दिवसात पूर्ण करतो. त्यानंतर ए प्लस बी दोघांना मिळून करायला लावलं तर मित्रांनो त्यांना किती दिवस लागतात? 4 दिवस लागतात. ठीक आहे. ए ने ते काम 5 दिवसात पूर्ण केलं आणि ए व बी दोघे मिळून ते काम 4 दिवसात पूर्ण करतात. या दोघांच्या पाड्यात येणारी संख्या गुणाकारच घ्यावा लागेल, तो आहे मित्रांनो 20. ठीक आहे. कॅल्क्युलेट करूया. 5 चूक 20 आणि 4 पंच 20. याचा अर्थ काय ते सांगतो. पहा मित्रांनो, ए व बी दोघे मिळून 5 एवढं काम करतात. किलोमीटर घेऊन टाकूया, प्रॅक्टिकली समजायला सोपी जाईल. पहा,
एकूण रोड किती किलोमीटर लांबीचा बांधायचा मित्रांनो आपल्याला? एकूण रोड आपल्याला 20 किलोमीटर लांबीचा बांधायचा आहे. ठीक आहे. ए व बी दोघांना जर मी कामावर पाठवलं तर ते एका दिवसात किती किलोमीटर रोड बांधतात? 5 किलोमीटर रोड बांधतात. आणि ए एका दिवसात किती बांधतो मित्रांनो? 4 बांधतो. आपलं टार्गेट आहे बी एका दिवसात किती काम करतो ते काढणे. बोर्डवर पाहत राहा मित्रांनो, ए व बी दोघे मिळून एका दिवसात 5 किलोमीटर एवढं काम करतात. त्यापैकी ए उभा राहून म्हणतो सर या 5 पैकी 4 हे काम मी एकट्याने केलं. आता मित्रांनो दोघं मिळून 5 किलोमीटर काम करतात. हे 4 एकट्या एचं काम झालं तर बी ने एका दिवसात किती काम केलं असेल? एकच काम केलं असेल. जर मित्रांनो बी एका दिवसात 1 किलोमीटर काम करत असेल तर 20 किलोमीटरचं काम पूर्ण करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील? 20 दिवस लागतील. करेक्ट. ठीक आहे ना? सोपी आहे. पहा लिहायचं कसं, इथं असं लिहायचं ए प्लस बी यांचं एका दिवसाचं काम इज इक्वल टू, पहा ए प्लस बी यांचं एका दिवसाचं काम किती? 5. या 5 पैकी ए ने मित्रांनो 4 काम केलं, प्लस खाली प्लस बी खाली बी आणि इथे लिहिलं आपण 1 डे. ठीक आहे ना? आता मित्रांनो 5 ला इथेच ठेवा. हे 4 जर मी तिकडे केले तर काय होतील? हे -4 होतील. असं आपल्याला मिळेल बी चं एका दिवसाचं काम. 5 मधून 4 गेले, काम किती? 1. आता बी एका दिवसात 1 काम करतो, एकूण काम 20 आहे, तर 20 काम करण्यासाठी त्याला लागले पाहिजे मित्रांनो 20/1 म्हणजे 20 दिवस, 20 डेज त्याला लागले पाहिजे. क्लिअर सगळ्यांना आहे ना? तर सोपी प्रश्न आहे मित्रांनो. जर 3 व्यक्तींच्या केसमध्ये असा प्रश्न विचारला जात असेल तर कसा सॉल्व्ह करायचा ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे ना? ओके. वाट पहा, थोडं ब्लर होते, होईल हळूहळू क्लिअर. क्लिअर? ओके, डन. ठीक आहे. चला ठीक आहे मित्रांनो, प्रश्न पहा. प्रश्न म्हणतो आहे ए बी सी. आता 3 जण घेऊया, मागे 2 घेतले होते, 3 घ्या. ए बी सी तिघे मिळून एक काम 5 दिवसात पूर्ण करतात. तेच काम ए स्वतंत्रपणे 10 दिवसात व बी 15 दिवसात पूर्ण करत असेल तर सी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? बस मित्रांनो, सिंपली मागे 2 जण लिहिले होते ए प्लस बी, आता 3 जण घेऊया. या ठिकाणी घेतला आपण ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे ना? हे तिघे मिळून एक काम मित्रांनो 5 दिवसात पूर्ण करतात, तर इथे लिहा 5 डेज. ठीक आहे. ए स्वतंत्रपणे 10 दिवसात ते काम पूर्ण करतो, तर ए च्या खाली लिहिलं मित्रांनो आपण 10 डेज. ए स्वतंत्रपणे 10 दिवसात. आणि बी मित्रांनो स्वतंत्रपणे ते काम किती दिवसात पूर्ण करतो? 15 दिवसात पूर्ण करतो, तर इथे लिहिलं आपण 15 डेज. आता मित्रांनो या तिघांच्या पाळ्यात येणारी कोणतीही संख्या चालेल. कोणती? 30, 60 कोणती घ्या, काही हरकत नाहीये. 30 सर्वात लहान वाटते म्हणून 30 घेतलं, तर एकूण काम किती झालं मित्रांनो? 30. इथे लिहिलं मी 5 × 30, इथे 9 × 30, इथे 15 दोन्ही 30. सो मित्रांनो लॉजिक काय लक्षात येते आहे, सर ए बी सी हे तिघे मिळून एका दिवसात 6 किलोमीटरचं काम करतात. पहा मित्रांनो, प्रॅक्टिकली पहा. ठीक आहे, इकडे पण पहा आणि बोटांकडे पहा. तिघे मिळून एका दिवसात 6 किलोमीटर काम करतात. ए म्हणतोय सर याच्यातलं 3 मी केलं. ठीक आहे, ए म्हणतो याच्यातलं 3 काम मी केलं. बी म्हणतो आहे सर याच्यातलं 2 काम मी केलं. म्हणजे ए ने 3 आणि बी ने 2, म्हणजे 6 पैकी 5 काम मित्रांनो या दोघांनीच केलं. मग उरलं किती? 1. आणि उरला कोण? सी. म्हणजे मित्रांनो सी एका दिवसात किती काम करतो? एकच काम करतो. सी जर एका दिवसात 1 काम करत असेल तर 30 हे काम करण्यासाठी त्याला किती दिवस लागले पाहिजे? तर एका दिवसात 1 तर 30 काम करायला 30 दिवस. साधा हिशोब आहे. लिहायचं कसं? तर मित्रांनो असं लिहूया, पहा ए बी सी या तिघांचं एका दिवसाचं काम इज इक्वल टू 6. आता मित्रांनो या 6 पैकी ए म्हणतो आहे 3 काम मी केलं, बी म्हणतो आहे 2 काम मी केलं, तर उरलेलं सीच्या नावावर किती असेल ते आपण काढूया. ठीक आहे ना? पाहत राहा. हे 3 आणि 2 5 झाले. 5 तिकडे गेले तर मायनस मध्ये जातील. इथे लिहूया मित्रांनो आपण सीचं एका दिवसाचं काम. इथे 6 5 तिकडे मायनस मध्ये गेले तर सीचं एका दिवसाचं काम किती आलं मित्रांनो? 1. सी एका दिवसात 1 काम करतो, तर मित्रांनो त्याला 30 काम करण्यासाठी 30/1 म्हणजे 30 दिवस लागले पाहिजे. क्लिअर आहे मित्रांनो? मित्रांनो यूट्यूबवर जरी लेक्चर असलं तरी मित्रांनो मी तुम्हाला काही प्रश्न ॲज अ होमवर्क म्हणून देते आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित मला सांगायचं. ठीक आहे? तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. एक प्रश्न हा आहे, ए हा व्यक्ती 1 काम 8 दिवसात पूर्ण करतो, तेच ए व बी दोघे मिळून 6 दिवसात पूर्ण करतात, तर बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करून कमेंटमध्ये सांगायचा आहे. ठीक आहे?
एक प्रश्न मित्रांनो आणखीन मी तुम्हाला देतो या ठिकाणी, 3 व्यक्तींचा एक प्रश्न आपला बाकी आहे. जसं ABC तिघे मिळून एक काम 12, 10 व 60 दिवसात पूर्ण करतात, तर तिघांनी मिळून काम केल्यास किती दिवसात ते काम संपेल? मित्रांनो मी टेक्निक सांगितली आहे, वाटल्यास तुम्ही मागे जा, व्हिडिओला पॉज करा, टेक्निक समजून घ्या आणि सेम टेक्निक या ठिकाणी लावून उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो पुढल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये याच्या समोरचे प्रश्न मी घेऊन येईल. धन्यवाद.